ह्या अलीकडल्या काळामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळानं कशी अवस्था केली ह्या सर्व योजना, ह्या योजनेची लक्षात घ्या. काही अधिकाऱ्यांच्या मुळे ही अवस्था झाली महामंडळाची. आता प्रामुख्याने बघायला गेलं तर ट्रॅक्टरसाठी जर तुम्ही कुठल्या तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रकरण करायला गेला तर मला बरेच कमेंट येतात म्हणून मी कमेंट येतात, मला भेटायला लोक येतात, फोन येतात. प्रत्येकांची अवस्था हीच आहे की ट्रॅक्टरसाठी कर्ज प्रकरण होत नाहीत. काही जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरसाठी एलवाय निघत नाहीये. काही जिल्ह्यामध्ये मला वाटतं गाडी, टुरिस्ट गाडी किंवा कमर्शियल गाडीसाठी एलवाय निघत नाहीत. आता लक्षात घ्या की आता समजा आपण सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही ट्रॅक्टरच्या प्रकरणासाठी ज्यावेळेला एलवाय महामंडळामध्ये रजिस्ट्रेशन करत जाता किंवा एलवाय काढायला जाता त्यावेळेला एलवाय निघत नाही आणि यांची कमेंट काय येते महामंडळाची की तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरचा कोटा पूर्ण झालेला आहे किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर जास्त झालेले आहेत म्हणून आम्ही एलवाय तुमचा रिजेक्ट करतोय. आता किंवा काही जिल्ह्यामध्ये गाडीसाठी तसं SMS येतात किंवा गाडीसाठी तसे एलवाय रिजेक्ट होत आहेत, तसे कमेंट येत आहेत महामंडळाच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये गाडीसाठी प्रकरण जास्त झाले आहेत म्हणून आम्ही तुमचा एलवाय रिजेक्ट करतोय. मुद्दा हा आहे लक्षात सर्व तरुणांनी महाराष्ट्रात समजून घेणं गरजेचं आहे. हे नियम लावले कोणी? जर स्वतः अध्यक्ष साहेब नरेंद्र पाटील साहेब अध्यक्ष जे महामंडळाचे आहेत ते स्वतः म्हणतायत की ह्या निर्णयामध्ये माझा कुठलाही हात नाही, हे निर्णय काही मी लावलेले नाहीत किंवा संचालक मंडळामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या संचालक मंडळाची कुठली मीटिंग झालेली नाही, कुठे ठराव झालेला नाही, कुठे लेटर नाही, GR नाही. मग हे नियम लावले कोणी? म्हणजे अध्यक्ष साहेबांना न विचारता, त्यांना विश्वासात न घेता हे नियम लावले कोणी? तर सर्वांना माहित आहे की अध्यक्ष साहेब नंतर नियम कोण लावतात तर अधिकारी लावतात. मग अधिकारी कोण? जे मेन व्यवस्थापकीय संचालक बसलेत अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये मुंबई हेड ऑफिसला, तर त्यांनी नियम लावले असतील. मग त्यांनी नियम लावलेच असतील तर हे कुठल्या धोरणाने हे नियम लावलेत? काय अटी लावले त्यांनी? काय म्हणजे समजा प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही जे अटी लावताय, ट्रॅक्टरसाठी बंद केले, काही जिल्ह्यामध्ये गाडीसाठी बंद केले, काही जिल्ह्यामध्ये हे नियम लावताना तुम्ही काय निकष लावले? का तुम्हाला तुमच्या मनाला येईल तसे नियम लावायचे का? म्हणजे मराठा समाजाची कशी वाट लावायची, मराठा समाजाने ह्या उद्योगात कसं उतरू नये हे तुमचं धोरण आहे का? मग अशी शंका सर्वसामान्य मराठा समाजाच्या तरुणांना येते, लक्षात घ्या. जर असे नियम कुठल्या जिल्ह्यामध्ये लावले असतील आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी हेच सांगतो तुम्हाला सर्वांना की तुम्ही आपल्याला जाब विचारणं शिकलं पाहिजे, लक्षात